मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। प्याज के दाम गिर गए हैं और पहाड़ों में किसानों का गुस्सा फूट पड़ा है। आज शाम किसानों ने गिगांव फाटा पर सड़क जाम कर सरकार को चेतावनी दी है। किसानों की गुस्से भरी चेहरे, पुलिस की मौजूदगी। आधे घंटे तक सड़क जाम करके और हमारी मेहनत का सही मूल्यांकन करो जैसे नारे लगाकर सरकार पर दबाव बनाया गया। किसान बयान देते हुए, प्याज और कपास का सही बाजार मूल्य दो, फसल का पंचनामा तुरंत करो। अगर ये मांगे नहीं मानी गई तो किसानों ने चेतावनी दी कि वे आंदोलन तेज करेंगे। सड़क पर भीड़, धीमी गति। गिगांव फाटक पर इस सड़क जाम के साथ सरकार को तुरंत निर्णय लेना होगा। आज आमच्या या गिगाव फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जो कांदा साठवलेला आहे, ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती, आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला। त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस धो धुतोय, परंतु याकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही। जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात, तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा, हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती। आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे। या कपाशीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या। जो कांदा चाळीत कांदा सडलाय त्याला 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या। त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची पीक विमा क्रायटेरियामध्ये तरतूद आहे, तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।